जय गुरु. हम्म. जय गुरु. सर एक विचारायचं होतं. हा. ह्या धड्याचा पहिलाच शब्द आहे ना, कस्मिश्चित. ते संधी काय सोडवलंय म्हणजे लक्षात येत नाही. कस्मिन कस्मिन कस्मिश्चित काय आहे सांगा. म्हणजे कोणत्या अव्यय आहे ना. अव्यय नाही, कस्मिन ही विभक्ती आहे ना. हा प्रश्नार्थ. सॉरी 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 हा. का हा शब्दाची अं, कस्मिन षष्ठी आली. सप्तमी. सप्तमी सप्तमी आली. सॉरी हम्म. हा बरोबर. वने. किम किम शब्दाची सप्तमी आली. आणि कस्मिंश्चित. हा म्हणजे कुठल्या तरी हो वनात असं. तर नाही ते कश्चित, चिद आहे. कस्मिंश्चित, कदाचित, हा हे सगळे चित लागून अशा यांना लागतात हे सगळे शब्द. म्हणजे तो संधी नाहीये का? कस्मिन अधिक चित. अच्छा अच्छा, श का आला असं तुम्हाला म्हणायचंय. हा हा असं बऱ्याचदा दिसतं. कुठल्या नियमात हे येतं एकदम मला आठवत नाहीये. बरोबर हा आहे तो प्रश्न बरोबर आहे तुमचा. या संधी कस्मिन अधिक चित. जसं कश्चित. हा. काहा अधिक हा चित. तर कश्चित. हम्म. प्रश्न. हा केनचित. केनचित. हा हा कदाचित. तर ते कस्मिंश्चित काय झालं. हम्म. पण मी असं बघितलेलं आहे, न आणि च जेव्हा हो एकत्र होतं हो ना, तेव्हा श बऱ्याचदा असामध्ये लागतो. हा म्हणजे मला असं गीतेमध्ये पण असे एक दोन असतील शब्द, दोन चार ठिकाणी न हो ला श, न आणि च च्या मध्ये श आलेला आहे. हा तर त्याचा नियम. दिलीप दिलीप हा. तुम्ही सांगितलं होतं ते सांगा ना. हो नाही, कस्मिन आणि चित हेच म्हटलं मी ते. तर ते फक्त चितचं जे आहे ते तच द का झाला हा प्रश्न होता मॅडमचा. ते आता समोर व आलं म्हणून. चित्त. हा. तर ते असं त्या ठिकाणी की असं वाचण्यात आलं की स आणि श जर असेल, ते सोडून बाकीचे शब्द पुढे असतील, व्यंजन किंवा कुठला स्वर, तर मग त्या ठिकाणी तच द होतं असं एक वाचलं होतं मी तेव्हा. तसं आहे का ऍक्च्युअली? नाही, मला एक तुम्ही नंतर लिहून पाठवा मग तो नियम, मग मी विचार चालेल. करून हो सांगतो. चालेल चालेल चालेल. ओके. हा. ठीक आहे. तर आपण हे हा ही स्लाइड सुरू होती आपली, बरोबर. मम भोजन विषये तू हा हा. परम सुखम. हा. वाचा आहे एक. झालं होतंय आपलं, त्यामुळे पटकन सांगा. नाही ततो ततो वृक आह नेतत् कठिनम न एतत् कठिनम. तुम्ही तिसरं वाक्य वाचताय. बरं. दुसऱ्या पॅरेग्राफातलं हा जागरूकता तू मम स्वभाव एव ह्याच्या पुढचं वाक्य. न अत्र विषये मम जायते परिश्रमः. नाही नाही, तुम्ही कुठलं वाचताय मला कळत नाही. स्लाइड दिसते तुम्हाला? हो हो दिसते. मग यातलं कुठलं वाक्य वाचताय तुम्ही? नाही ह्याच्या मागे हवं. म्हणजे आधी. त्यांच्या पुस्तक. हो हो आधी. हे. नाही अजून त्याच्याही आधी. आधी. संभाषणयोः तत्किलीनं त्याच्याही आधी आहे. श्याम. हा ह्याच्याही आधी मम आहे. हे झालं आपलं. हे झालंय तेच म्हणतो मी. हे झालं. हा. हो हे झालंय हे झालंय. या सुखम पॅरेग्राफच्या शेवटी आपण आलो. मला वाटतं सुखम अनुभवामी अहम, हे मी काल सांगितलं होतं, संधी विग्रह. हम्म. बरोबर. हो हम्म. हो मग सर. हा. मग आता हे वाक्य मला वाटतं सुरू आहे, तिसरं म्हणजे दुसरं. यदा सर्व एक भुक्त्वा. हा. हम्म मग वाचा. हा हा बरोबर बरोबर. यदा सर्वे ग्रहजना भुक्त्वा
स्वस्वकार्येषु प्रवर्तते. करून घेऊ आपण. यदा म्हणजे जेव्हा, सर्वे म्हणजे सर्व, ग्रहजनाः घरातील लोक, भुक्त्वा म्हणजे जेवण करून, स्वस्वकार्येषु सप्तमी आपापल्या कामात, प्रवर्तते म्हणजे कामाला लागतात असतात. लागतात. म्हणजे जेव्हा घरातील लोक जेवण करून आपापल्या कामाला लागतात, तदा ग्रहदासी सर्वेषाम् उच्छिष्टम मह्यम यथेष्टम ददाती. तदा तेव्हा ग्रहदासी घरातील दासी सर्वेषाम म्हणजे सर्वांचे उच्छिष्टम उष्टे अन्न मह्यम म्हणजे मला चतुर्थी विभक्ती यथेष्टम म्हणजे इच्छेप्रमाणे किंवा भरपूर ददाती म्हणजे देते. तेव्हा घरातली दासी सर्वांचे उष्टे अन्न मला इच्छेप्रमाणे देते किंवा भरपूर देते. भरपूर नाही, यथेष्ट म्हणजे जे आवडतं, इष्ट ते असं, यथा इष्ट असं, यथायोग्य असं म्हणतात. यथायोग्य. यथेच्छ म्हणजे भरपूर असं, जेवढं हवं तेवढं. इष्ट. करेक्ट. सर्वेषाम, सर्वेषाम ही कुठली विभक्ती आहे? श्यामचा अर्थ तर माहिती आहे. षष्टीचे सर्वांचे म्हणजे षष्टीचे. श्याम आलं ना, षष्टी बहुवचन. एक काम करा ना, मी तुम्हाला परवा 2-3 दिवसापूर्वी एक सांगितलं होतं बरोबर, की असे काही आपल्या विभक्तींमधले प्रत्यय आहेत की जे ते युनिक आहेत. म्हणजे जसं भी ही म्हणजे तृतीया बहुवचन, सु किंवा शु म्हणजे सप्तमी बहुवचन, बरोबर. ऐ म्हणजे तृतीया एकवचन, नाही का, तृतीया बहुवचन एकवचन. तर असे तुमच्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी आता तुम्हाला जे काय लिमिटेड शब्दांची ओळख झाली आहे, हा, तर त्यातून असे तुम्ही प्रत्यय जरा ग्रुपवरती टाका ना, बघूया आपण काय काय कसे निघतात. म्हणजे सगळ्यांना ते डोक्यात पक्के होतील. उद्या करून. हा हा, तिसरं वाक्य वाचा. वाचा. भोजनादुत्थाय प्रायः सर्व एव रोटिकाशकलं मे ददाति. सर्व एव रोटिकाशकलं. रोटिकाशकलं म्हणजे पोळीचे तुकडे का? पोळीचे तुकडे भाकरीचे म्हणजे तुकडे मला किंवा देते. भोजनात उत्थाय म्हणजे काय? भोजनानंतर का सर्वांची? भोजनात म्हणजे कुठली विभक्ती? पंचमी. भोजनातले. उत्थाय म्हणजे उरलेले. उत्थाय म्हणजे उरलेले का? नाही, जेवणातून उठून म्हणजे उठल्यावर जेवण झाल्यावर. हा, उत्थाय म्हणजे काय? उठल्यावर. उठल्यावर प्राय बहुतेक म्हणजे नेहमी सगळेच मला भाकरीचे तुकडे देतात. आता इथं मे ददाती म्हटलंय आणि वरच्या वाक्यात मह्यम यथेष्टम जाऊ द्या, मह्यम ददाती. याच्यात काय फरक आहे? चतुर्थी सर ना, अस्मत् मला नाही, मह्यम मे आणि मम मे असं ते दोन. यथेष्ट म्हणजे तिकडे विभक्ती आहे ना, द्वितीय विभक्ती आणि मह्यम, तसं का? नाही, चतुर्थीचं पण मह्यम मे आहे आणि मम मे षष्ठी. मम खालती मे वापरलाय तर मम मेचा आहे आणि म्हणून वरती तो मह्यम. मह्यम षष्ठी आहे खालती आणि मह्यम ही चतुर्थी आहे. पण खाली सुद्धा मे ही चतुर्थीच आहे. खाली सुद्धा मे चतुर्थीच आहे ना, षष्ठी नाही, चतुर्थीच आहे मला, माझ्यासाठी. मम म्हणजे माझे. हो, बरोबर, माझ्यासाठी असं.
नाही हा मला माझ्यासाठी देतात असं मह्यम म्हणजे हा माझ्यासाठी मेरे लिए हा असं. हा हा म्हणजे म्हणजे काय आहे की मह्यम मे पण होतं आणि मम मे असं पण होतं. हा हा हम्म. समजलं. तर हे लक्षात ठेवा म्हणजे मे मह्यम हे स्पेसिफिक असतं. मह्यम म्हणजे चतुर्थीच दुसरं काही नाही. मम हो म्हणजे बरोबर. हो षष्ठीच दुसरं काही नाही. हो पण हो हा ते जसं ते हम्म. ते पण मे म्हटलं की ते विचार करावा लागतो ही चतुर्थी आहे की षष्ठी आहे. षष्ठी आहे ते हा संदर्भावरून ठरवावं लागेल. हा मे 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 थोडं त्यामुळे गोंधळात टाकतं मह्यम गोंधळात टाकत नाही असं. बरोबर. हा पण दोन्ही ठीक आहे. वापरलं मग चालतं. इथे मग खालच्या वाक्यात पण मह्यम म्हटलं तरी चालेल. चाललं रोटिका त्यांनी शकलम मह्यम ददाती. पण त्यांनी तुम्हाला दोन्ही याचा प्रयोगाची ओळख व्हावी म्हणून तसं हो, दिलेलं आहे. ओळख हा ओळख करून हो दिली. हो पण आणि ते पण बरोबर. दोन्हीपैकी कोणतं पण एक चालतंय ना. हा दोन्हीपैकी एक कोणतं पण एक चालतंय ना म्हणजे हा तेच तेच मह्यम पण तुम्हाला घेऊ शकतो किंवा तोच उद्देश आहे ते दोन्हीचा वापर वाक्यांमध्ये केलेला आहे म्हणून. हा ओके. जसं मग ते हा शब्द खूप कन्फ्युजिंग आहे. ते म्हणजे सहा तऊ हम्म. ते म्हणजे ते तव. आणि हा तव ते. हा तव ते पण होतं. हा हो. तुभ्यम ते नाही होत. हा तुभ्यम ते. हा हो तुभ्यम ते पण होतं ना. तुभ्यम ते पण होतं. ते चतुर्थी म्हणजे पण. जसं हा मह्यम मे तसं तुभ्यम ते पण होतं. तुभ्यम तव ते. ते पण हा होतं आणि अजून एक त्याला सहा तऊ तेचं ते पण होतं. ते पण असे तेचे तीन अर्थ होतात. म्हणजे ते आणि जरा जर स्त्रीलिंगीमध्ये सुद्धा सात द्वितीय काय म्हणतात त्याला हो द्विवचनात हो ते आहे ना. हो सात येत हो हा सात सात येत हा आहे. बरोबर सात येत आता बरोबर हम्म. थांबते येत तर बरोबर. ते इतकी वेळ आलंय म्हणजे हो हो. नपुसकलिंगी. तेच त्यामुळे ते म्हणजे हा त्या शब्द दोघी. हं. ते खूप गडबड आहे. चार पाच अर्थ त्या आहेत दोघी तेचे. मुली असं म्हणायचं हो असेल तर ते. हो हम्म. द्वितीया पण ते आहे त्याच्यामध्ये द्विवचन द्वितीया हो त्यामुळे हम्म. हो नपुसकलिंगीची पण आणि स्त्रीलिंगीतच पण. हा ते तम तव ते येतं ना त्याच्यात. हा हा तत्ते तानी तत्ते तत्ते तानी तानी मध्ये तेच पण. तेच तत्ते. हा तिथे पण ते आहे. ठीक आहे. द्विवचन. चौथं हा वाक्य. लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे कसं मी पात्रेषु शिष्टम पाच वाच. भक्ताधिकम स्वामिनी माम विना अन्यस्मै न ददाती. पात्रेषु म्हणजे पुन्हा सप्तमी आली. शिष्टम हम्म. म्हणजे उच्चिष्ट उरलेलं पात्रात उरलेलं. भक्ताधिकम स्वामिनी माम भक्ताधिकमचा अर्थ विना. दिलाय का खाली. नाही नाही दिला नाही. सर मी शोधला. भक्ताधिकम म्हणजे नाही भात दिलं. वगैरे हा भात हो का वगैरे हा. हा अरे हा हा वेगळाच अर्थ आहे म्हणजे आपण हा. कल्पनाच करू शकतो. हा एकदम भक्त असं वाटलं. हा भक्त पात्रात किंवा उरलेला ऍक्च्युअली उच्छिष्ट मराठीत जो भात हा भात शब्द आहे वगैरे. ना भात हा शब्द आहे भक्त हम्म पासून आलेला आहे या. हम्म. हम्म. हा अर्थ आणि सांगा. माझ्या विना माम हा विना म्हणजे हा माझ्या शिवाय अन्य कुणालाही देत नाही. देत नाही. हा न ददाती. माम विना ही कुठली विभक्ती आहे. हा माम माम. तर माम द्वितीय एक वचन मला होईल ना. अस्मतची द्वितीय एक वचन. हो बरोबर आहे. द्वितीय. माम हा माम विना. माम मा माम हा मा माम मा हा माम मा वामनव त्यातलं माम. बरोबर हा हम्म. आणि अन्यस्मै म्हणजे ही चतुर्थी आहे स्मै. हा आले आले आले. हा अन्यस्मै अन्या दुसऱ्याला कुणासाठी अन्यस्मै दुसऱ्याकरता चतुर्थी एकवचन. हा हा ठीक आहे. दुसऱ्यासाठी कुणालाही देत नाही दुसऱ्याला. ठीक आहे. सुजाताताईंचं काय टच आहे का की काय सध्या. नाही हो, मी टोटल गोंधळले आहे. म्हणजे मला आता काही झेपत नाहीये, पण मला निदान पान नंबर तरी सापडलं, कुठे आहोत हे तरी कळलं.
म्हणून मी गप्प बसतेय. मला काही कळत नाही. बर. सॉरी. कोण वाच हा कोण वाचेल पुढचं? भावना. वाचा कोणीतरी. वाचा पटापट. मोरेश्वर. ततसारमेयः उवाच हम्म. भो हम्म. वयस्य ननु श्रुता त्वया मम गृहसौख्य पुढं काय लिहिलंय? कथा. कथा. कथा गृहसौख्य कथा हा सारमेय उवाच म्हणजे श्वान हा. म्हणाला हा तसं हा. ततः भो म्हणजे वयस्य त्यानंतर. हा त्यानंतर भो त्यानंतर वयस्य वयस्य म्हणजे षष्टीच का काय हम्म. आमच्या तर हा, कुत्रा म्हणाला. हम्म हा काय? हे मित्रा. भो वयस्य हा हे मित्रा. संबोधन आहे ते. हा हम्म. वयस्य म्हणजे मित्रा दिलेलं आहे ना त्याच्यात? नाही दिलेलं हा नाही दिसलं. नाही अच्छा नाही दिसलं. वयस्य म्हणजे मित्रा. हे अच्छा मित्रा. संबोधन आहे. हा हा त्वया म्हणजे तुझ्याकडून माझी गृहसौख्य कथा ऐकलीस ना, असं. हम्म. हम्म. हम्म तुझ्याकडून म्हणजे तू किंवा तुझ्याकडून तुझ्याकडून ऐकली गेली. हा तू दीर्घ हा तुझ्याकडून हम्म, माझी गृहसौख्य कथा असंच वापरूया आपण. हम्म. गृहसौख्य कथा ऐकलीस ना, हम्म. नाही का? ननूचा हम्म. अर्थ काय आहे सर ननू ननू हा शब्द आहे ना, जसं आपण नाव वगैरे असं म्हणतो ना, तसं त्याला हम्म. असा काही खास हम्म. अर्थ नसतो. हम्म. अच्छा आणि सर वयस्य म्हणजे मी आता 1 मिनिट उठले होते त्यामुळे कळलं नाही मला. वयस्य म्हणजे वयस्क म्हणजे मित्र. मित्रा. हे मित्र मित्र संबोधन संबोधन आहे. संबोधन. मित्र. हा, हम्म. नाही म्हणजे ते संबोधन आहे, पण वयस्क या शब्दाचा अर्थ मित्र असं. ओके मित्र. ओके. अच्छा. हा समवयस्क सारखं. हा हा हम्म. तर पुढचं वाचा. मी वाचते सर. अनेन हा कारणेन अहं सुखी पिनो भवामी. हा. अशा अनेक कारणामुळे मी हरसुखी आणि पुष्ट आहे. बरोबर. कारणे नाही, कारणांमुळे नाही, कारणामुळे एकच आहे. कारणामुळे कारणे ना. हा एकच आहे, अनेक बहुवचन नाहीये. ते अनेन हा, म्हणजे अशा. अनेन म्हणजे हा अशा कारणामुळे अशा हा. कारणामुळे हम्म, मी हा मी सुखी सुखी आणि आणि पुष्ट 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 आहे. पुष्ट. हा आहे. होतो. हा होतो होतो. हा पुष्ट होतो ना. नाही आहेच. नाही नाही, बरोबर आहे. भवामी भवामी म्हणजे मी अं, महा होतो. महा होतो. हा. हा आहे. भावी म्हणजे किंवा होतो. किंवा राहतो असं. हा सर मी वहा महा मधलं मी वर्तमान नाही का? हा वर्तमान काळ भवामी काय? हो. वर्तमान काळ नाही का? हो. भू हा म्हणजे होतो. वर्तमानच आहे ना. भू म्हणजे होतो, आहे. म्हणजे राहतो. बरोबर आहे. राहतो ते किंवा होतो भवच. असंही चालेल. होतो हा पण चालेल ऍक्च्युअली. होतो कारण म्हणजे राहतो भूतकाळ जरा नाही तो. कन्फ्युजिंग होऊ शकतं, त्यामुळे होतोच हा. ठेवूया. आहे चालेल का? हो सर आहे चालेल का? अशा कारणांमुळे मी हा. संतुष्ट आहे. आहे अस्मी असतं तर भू आहे भव म्हटलं असतं. भव म्हणजे होतो ना, म्हणून हा. हा हा. बरोबर आहे. होतो का मग? हा होतो म्हणजे नेहमी असतो असा अर्थ. असतो. असतो हा वर्तमान असतो. काळ आहे ते. हा. हा भूतकाळ. मी ओके. नेहमी असा सुखी आणि पुष्ट असतो. पुष्ट झालो असतो. असतो. नाहीये, हा होतोय. हा. हा हा पुढचं हा. वाक्य वाचा. कोण भूभव. वाचतंय? त्वमपि यदि अहमिव करिष्यसि तर्हि सुखं तरी तू विन्दसि. असे अर्धच अर्धच हा. अर्धच वाच. करा आधी. पहिलं परत हा. पहिलं करा. त्वम् अपि यदि अहम इव करिष्यती. करिष्यस. म्हणजे तू सुद्धा जर तू असं कर. माझ्यासारखं केलंस. अहम हा. इव.
अहम इव हा हा एव नाही हा इव हा इव इव हा इव 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 माझ्या सारखे प्रमाणे किंवा माझ्यासारखे केलेस करशील करशील तर भविष्यकाळ. आणि तिथे तरीही बघा हा हा संस्कृतमध्ये अहमिव आहे. पण ममैव नाहीये. म्हणजे आपण मराठीत हम्म. माझ्यासारखे हा असं बरोबर. म्हणतो आपण. हम्म पण ते माझ्यासारख्याच्या ऐवजी ते हम्म. अहमिव आहे म्हणजे ममैव नाहीये. हम्म बरोबर. हा फरक आहे. तो अगदी जे तर हा हो ते बरोबर आहे का म्हणजे जुनी अहम जी इव पुस्तक म्हणजे माझ्यासारखी गोष्ट. जुनी पुस्तकं आहेत ना मराठीतली त्याच्यात असं हा माझ्यासारखे असे शब्द नसायचे जे म्या सारखे असं म्या म्या हा शब्द हम्म. हम्म. बऱ्याचदा हो. यायचा. हा हा हो तर तिथं तो माझ्या करायचो नाही आपण पण हल्ली तो म्या कोणी हा वापरत नाही. हो बरोबर. तू सुद्धा जर माझ्या तरीही तर तर सुख मिळवशील. हा सुखी होशील बिंदसे सुखम नाही सुख नाही सुखम सुख मिळवशील मिळवशील विंदसे मिळते जसे, हम्म. मिळेल विंदसे नाही सुख हा विंदसे हे काय आत्मनेपदी झालं ना ते. आत्मनेपदी आहे पण वर्तमान काळ हा वर्तमान वर्तमान काळ काळ आहे ना. हो हं, वर्तमान काळे हो. सुख मिळते मिळते व च वनभ्रमण परिश्रमाश्च मुक्तो भवसी आणि वनामध्ये भटकण्याचे परिश्रमापासून मुक्ती मिळवशील. परिश्रमातून मुक्त परिश्रमात होशील आता आहे ना पंचमी येतो हा मुक्त पंचमी आहे ना होशील ते. पंचमी. हा हम्म. हा मुक्त होशील. मुक्त होशील हा बरोबर कारण मुक्त हा भविष्याचे म्हणजे मुक्त होशील असं. हा हो हं. ते सुखम विंदसे म्हणजे तर तुला हा तुला हे अध्यार होते हा. हा हं. पुढचं इति श्रुत्वा इति श्रुत्वा सः वृक्कः विमना इव ततो गन्तुं प्रचक्रिये. इति चक्रमे श्रुत्वा हा, मे मे प्रचक्रियेच असे दिले ते ऐकून पुस्तकात. हा बर नाही, नाही, हे चक्रमे. असं ऐकून तो तो लांडगा असे असे ऐकून तो लांडगा विमना इव विमना म्हणजे असं दुःखी खिन्न खिन्न मनाने. खिन्न मनाने हम्म. हम्म. विमनस उदास होऊन उदासीन. खिन्न ततः दुःखी मनाने तिथून. हम्म. हा ततः म्हणजे तिथून. येत त्यानंतर तथा म्हणजे त्यानंतर हम्म. पुस्तकात प्रचक्रिय लिहिलंय सर. काय प्रचक्रमे नाही प्रचक्रिय लिहिलंय पुस्तकात. हा चक्रिमे प्रचक्री हा हा चक्रिमे हा पण पण अर्थामध्ये प्रचक्रिमी लिहिले खाली अर्थ शब्दार्थात मध्ये. क्रमेच दिले क्रीमेच आहे क्रीमेच आहे आराम केला. पंचक्रमेच दिले प्रचक्रमे क्रीमे प्रचक्रिमेचा काय अर्थ दिलाय क्रमे की क्रमे आरंभ आरंभ केला केला. सुरुवात केली. हा क्रमे क्रमे सुरुवात केली. प्रचक्रमे दिले सुरुवात केली आरंभ केला. चकार चकार म्हणजे हा प्र म्हणजे प्रकर्षाने प्र हा उपसर्ग लागलाय पण तो मूळ कुरुच धातू आहे म्हणजे अं, निघाला असं म्हणता येईल. हम्म. हो का. हम्म. हम्म. जाण्यासाठी निघाला गंतुम प्रचक्रिय म्हणजे निघाला जाण्यासाठी हा गंध निघाला. जा- जाण्यासाठी निघाला. हं. निघाला हा ठीक आहे पुढचं वाचा कोणी हा तम तं तथा प्रयान्तं शुनक आवाहनं करोत् भो मित्र एहेहि किमुपसरसि तूष्णीम्. ही हे हे तो तसा निघाल्यावर हा तम हा हा हा, तथा तशा कुत्र प्रकारे कुत्रा प्रयांत म्हणजे निघाला का. हा हाक मारून म्हणाला शुनक हा आवाहन करून म्हणाला भो मित्र एही एही हा हे मित्रा ए हा ये ये एही एही ये इकडे हा ये ये एही एही
ये ये किम असरसि तृष्णी ये हा ये किम ये अपरसित ये हा हा तुष्णीमचा अर्थ काय किम दिलाय? नाही दिलं. नाहीये सर अर्थ. भुकेला नाही दिलंय. भुकेला दिलेला नाहीये का? नाही नाही दिले. नाही. तो पण चुचछाम दिलाय. तुष्णीम म्हणजे काय? तहान पण का होईल? नाही, ती नाही तृष्णा. हा ओके. तृष्णा आहे ते. तृष्णीम झालं ते नाही तृष्ण नाही झालं. सॉरी, इथे तुष्णीम तुष्णीम नाही, ते तृष्णा नाही, ते नाही तृष्णा नाही, ते तुष्णीम नाही म्हणजे तृष्णीम आहे. तृष्णीम म्हणजे गपचूप चुपचाप पण गुप्प हा म्हणजे चुपचाप हा चुपचाप पण आहे असं न बोलता, हा हम्म किंवा चुपचाप म्हणूया आपण. चुपचाप का निघालास? की अपसरसी हा चुपचाप का, चुपचाप निघालास. काय, अपसरसी म्हणजे सरकतोयस, अपसर म्हणजे सरकणे ऍक्च्युली, खाली सरकणे. हा हा हं. हं. काय निघालास म्हणजे असं हळू. म्हणूया आपण. हा. हा चुपचाप काय निघालास असं. काय येणार? हा. तृष्णीम म्हणजे हे तृष्णा नाहीये, तृष्णा म्हणजे तहान. हम्म हा तहान हम्म. तृष्णीम हा आहे. हम्म. हे तुष्णीम आहे. तुष्णीम तुष्णीम म्हणजे अं, गुपचूप. हा, मौन किंवा शांतपणे असं. हम्म. बरोबर आहे. हा रुकहा बोलायचं कोणी? हा वाचते सर मी. हा वृकहा म्हणजे वृकहा दूरादेव म्हणजे दूरात एव तम हा हम्म. नमस्कृत्य उवाच नाहं तत्सुखं कमये भो तत्तु तव एव अक्षयम अस्तु. हम्म. वृकहा दूरात एव तम नमस्कृत्य म्हणजे दुरूनच लांडगा नमस्कार. ना दुरूनच दुरात एव नमस्कार. दुरूनच हा दुरात एव त्याला तम म्हणजे मला वाटतं द्वितीय असेल ना, त्याला त्याला हम्म. हम्म त्याला नमस्कार करून म्हणाला, हम्म हम्म. नमस्कार करून म्हणाला ना अहम न न अहम अहम तत्सुख. न न अहम तत्सुखम क मये भो न अहम कामय काम. तत्सुखम. कामये. कामये. कामये का? मी पुस्तकात हा. वाचते तर ते ते असं पुस्तकात ते कमये केलंय. ते कामये नाही झालंय. तो काना ते काय म्हटलं नाही. कामये का? न अहम तत्सुखम कामये भो म्हणजे कामये म्हणजे इच्छाच नाही का? मग मला असं सुख इच्छा हम्म हम्म हो ना. हा हम्म. हा हे न मित्रा, अहम हा 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 मी त्या सुखाची हा त्या सुखाची हम्म कामना कामना इच्छा करत नाही किंवा कामना करत हा नाही असं. करत नाही. कामना करत नाही. हा इच्छा करीत तर नाही. नाही. हा तत्तु तवैव अक्षयम असतु. तत्तू बरोबर आहे काय? तत्तूच आहे ना. हा. ह तत् ह म्हणजे तत् ते तर, म्हणजे ते तत् हा एव. ते तर, तत् हा तो तदेव तव एव तत् ते एव. तुलाच ते अक्षय तुझे हा. तुला तव म्हणजे म्हणजे तुझ्या जवळ तुझेच, ते कायमच होते. ते हा ते ते तर तुझेच, हा अक्षय्य असो. अक्षय हा अक्षय हा. असं किंवा म्हणजे तुझं नेहमी, तुला आपण तुला नेहमी लखला तुझे हवा. तुला लखलाभ असो असं जर हा म्हणायचं हा का? असं तुला आपण लखलाभ म्हणतो. असं म्हणतो आपण तसं झालं. हम्म, तुलाच लखलाभ हो असं. असं आहे. स्वतंत्र इथे अहम भो म्हणजे काय धरायचं? हो म्हणजे अरे, संबोधन येते. हे हे संबोधन. ओके. हे मित्रा, मी त्या सुखाची इच्छा करत नाही, ते तर तुझेच नेहमी असो असं. तव एव तुझेच नेहमी असो असं. हा ठीक आहे. पुढचं वाचा. स्वतंत्रतोऽहं कृश एव हम्म. नरः. स्वतंत्रः अहं कृश एव वरः. हम्म. म्हणजे अहं कृशः म्हणजे कृष्ण म्हणजे पुरुष. स्वतंत्र. कृश म्हणजे मी अंगाने कृश मी म्हणतात तसंच का? अशक्त म्हणजे अशक्त. हा. तो अशक्त. पुष्ट नव्हता ना म्हणून कृष्ण हा म्हणून विरुद्धार्थी. म्हणजे मी स्वतंत्र आणि अशक्त कृष्य आहे कृश चांगला आहे. असंच आहे चांगला. चांगलं आहे.
वरः न ठीक वर आहे. त्वम इव वर पराधीन पीनताम कामये. कामये. तुझ्यासारखा न त्वम इव पराधीन, तुझ्यासारखा पराधीन आणि दष्टपुष्ट. पुष्ट. हम्म. हम्म. हा कामये म्हणजे इच्छा पुष्ट नाही. असं न म्हणायचं न म्हणजे आहे. कामये. आपण करायची इच्छा मी नाही. हा मी मी स्वतंत्र आणि कृशच बरा आहे. हा हा अं, हम्म. न की हा तुझ्यासारखा हा नाही पराधीन. अं, त्वम इव म्हणजे तुझ्यासारखा पराधीन आणि पुष्ट हा न तुझ्या कामये. न काम हा सारख्या इच्छा हा तुझ्यासारखा इच्छा. पुष्ट आणि कृश पराध कामना नाही वगैरे असं काहीतरी. पराधीन 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 आणि हम्म. पुष्ट पुष्ट होण्याची कामना नाही. नाही. हा अशी व्हेरी गुड. इच्छा नाही माझी. पुष्टतेची हा इच्छा करीत नाही. हा तुझ्यासारख्या पराधीन पुष्टतेची इच्छा करत नाही. इच्छा करत नाही. असं बरोबर. सर्वात हा चालेल पीनता सर्व म्हणजे पुष्टता असं आपण केलंय. पुष्टता. हम्म. 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 संस्कृतमध्ये ना म्हणजे आपण हा भाषा शिकतो तर हा एक नेहमी हा लक्षात ठेवा की संस्कृतचं जे सामर्थ्य आहे ते कमीत कमी शब्दात जास्तीत हम्म. जास्त भाव व्यक्त करणं. हम्म. अर्थ हा. खरंय. तर आपण सुद्धा बोलताना लिहिताना ती सवय म्हणजे अशी लक्षपूर्वक हे हम्म. करायला पाहिजे की कमी शब्दात मी जास्त आशय कसा व्यक्त करू असं करता हम्म. हा येईल. हम्म. असं म्हणजे पत्र लिहिताना हा. बोलताना नाही का. हो हा असं हे मी तसं आता वाचते पुढचं. पुष्ट म्हणजे हा. पुष्ट होऊ इच्छित नाही वगैरे पुष्टतेची हा इच्छा हा करीत हा नाही पुष्टता असं हम्म. हा पुष्ट होण्याची वगैरे ते वेगळं. हं. ठीक आहे हा पुढचं वाचा. आलं. नाहं बंधनमुपेत्य राजापि भवितुम् इच्छामि. ना अहम बंधनम उपेत म्हणजे मी बंधनात राहून राजा होण्याची इच्छा करत नाही. वा उपेत्य वा. म्हणजे काय. राहून असेल जवळ माहित नाही, जवळ मी आय येऊन जस्ट गेस्ट इट. करून दिलंय जवळ सगळं. येऊन दिलं खाली अर्थ दिलाय. उपेत्य म्हणजे बंधन प्राप्त करून. जवळ येऊन प्राप्त करू. हा जवळ येऊन किंवा तेवढं. बंधन स्वीकारून किंवा प्राप्त करून. हा हम्म. राजा सुद्धा राजपद किंवा राजा सु राजा सुद्धा हा होण्याची भविष्य हम्म. इच्छा नाही. मी इच्छित नाही. हा, इच्छित राजा नाही. सुद्धा इच्छा करीत नाही. आता इथे मी म्हटल्यामुळे इच्छा इच्छा करीत नाही. करीत नाही. हा इच्छा करीत नाही. हा, ठीक आहे. आता पुढचा एक तो श्लोक आहे काय. स हम्म. इदम अवादित म्हणजे काय. तो म्हणून असं म्हणतात. तो हे ते म्हणाला. सांगितलं. हा, हा तो हा हे म्हणाला. हा. काय होईल आता आता या श्लोकांचा अर्थ सांगा मला. सेवया ते सुखमिच्छादि इच्छत भी. इच्छद्भिः. हा काही पण तृतीया आली इच्छद्भिः. हम्म. सेवकैः पण तृतीया तृतीय बहुवचन आलं. पश्य पश्य किं किम कृतं. कृतम. पश्य म्हणजे पहा किं कृतं. सेवया पण चतुर्थी ना. सेवया 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 म्हणजे सेवया शेवया म्हणजे नाही हा. हं. नाही नाही सेवया सेव सेवेने. सेवेने तृतीया सेवाची हा मालया सेवेने तसं सेवया हा सेवेने हा सेवया मालया सुखाची इच्छा करून सुखमिच्छिद्भिः. इच्छत भी सुखेच्छ सुखाची इच्छा करण्याने. इच्छा हा हा सुखम. से इच्छत भी म्हणजे इच्छा करण्याने. हा इच्छत भी हा हम्म. सुखाची सेवकांनी पहा काय इच्छा केले. करण्याने हा ने नोकराने किंवा सेवकाने सेवकाने सेवकाद्वारा पहा काय पहा केले. काय केले. हा पहा काय केले. हा हा काय केलं. हा स्वातंत्र्यम. हा हा यत् तर शरीरस्य हा मूढस्
मूढैः तदप मूढैस्तदपि मूढैः हरित पुन्हा आलं तृतीया हम्म. तदपि हारित तदपि स्वातंत्र्य हारितम् आणि जे हा म्हणजे यत यत म्हणजे हलवलं जे त्यांनी ते. जे हा शरीराचं किंवा देहाचं जे हम्म, देहाचं स्वातंत्र्य हा हम्म. स्वातंत्र्य हरितम हा तदपि तेच हा या मूर्खाने हा मूर्खाने घालवलं हा म्हणजे हारित म्हणजे हरवलं हरवले, गमावलं. हारित म्हणजे हरवून बसला हरवले. गमावले पण चांगलं हरवून होईल, बसला गमावले, गमावलं हा गमाविले. आणि गमावले हे बरं. आता किंकरही पश्य किम कृतम म्हणजेच काय, सेवकही हम्म. पश्य किम पश्चिम कृतम हाच या पाठाचा टायटल आहे आपलं, नाही हो का. हो हो जे देहाचं सेवकही स्वातंत्र्य, हा सेवक सेवकही म्हणजेच बहुवचन किंकर. होईल ना? नाही, सेवकही बहुवचन होईल काय? हो किंकरही बहुवचन आहे बहुवचन. ते तृतीय. तेच हम्म. मूर्खांनी म्हणजे हा मूर्खाने हा. सेवकांनी, बरोबर, सेवकांनी हम्म, हा काय केले, ग्राहकांनी स्वातंत्र्य आणि हे गमावलं हा असं ते. हम्म, हम्म, आणि हे मूर्खांनी पाहिजे, हा मूर्खांनी हम्म, गमाविले. मूढही ते पण तृतीया बहुवचन. हम्म, हम्म. बरोबर. हे मग कसं आहे ना, किंकरईचा काय अर्थ आहे? हा किंकर म्हणजे सेवक. किंकर किंकर. म्हणजे हरकाम्या. सेवक. ओके. किम हरकाम्या म्हणजे सेवक. काय, कर म्हणजे कर, की म्हणजे करणारा. हरकाम्या किंवा नारायण ज्याला म्हणतात ना, पु ल देशपांडेंचा, हा असं. हा हा म्हणजे हरकाम्या, असं घरात जे पडेल ते काम करणार त्याला किंकर किंवा सेवक. सेवक म्हणजे सेवा करणार, पण किंकर म्हणजे काही पडेल ते काम करणारा, म्हणून त्याला किंकर म्हणतात. हम्म, हम्म. असं जसं विशिष्ट काम नसतं, पहारा दे, द्वारपाल, हं राखणदार, स्वयंपाकी, असं विशिष्ट काम नसतं, त्याला पडेल ते काम करायचं, जिथे कमी तिथे आम्ही, हम्म. असं. हम्म, हम्म. तर याचं कसं आहे, त्यामुळे त्यांनी ते या पाठाची स्वातंत्र्य गमावलं. पार्श्वभूमी अशी आहे, हम्म की मधल्या काळात साधारण काय झालं होतं, 1900 म्हणजे च्या हम्म. सुमाराला बरेच आपल्याकडचे स्वातंत्र्य. सुशिक्षित लोक असं म्हणायला लागले होते की हम्म, ब्रिटिशांचं राज्य चांगलं आहे, आपल्याला हम्म, नोकरी मिळाली आहे, कारण नोकरी बरी. नोकरी, हा पगार येतोय दर महिन्याला नोकरी 1 बरी. तारखेला, हा हम्म नाही का. हम्म. तर किती मी हो ऐशारामात राहतोय, पूर्वी असं होतं का, नाही, मोगलाई होती, पेशवाई होती, कुठे जावं लागायचं, हे करावं. हम्म, पण म्हणजे, तर या ह्याच्यामध्ये, या पाठामध्ये ते आहे की त्या मूर्ख कुत्रांनी म्हणजे स्वतः स्वामीनिष्ठा वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांनी मुख्य म्हणजे स्वातंत्र्यच गमावलंय ना. भले ते हम्म. मेंटेन झालेत स्वतः आता, हं? नाही का. पुष्ट तर झाले. म्हणजे हे आणि पोपटासारखंच आहे ना, पिंजऱ्यातल्या पोपटासारखंच हम्म, हम्म, थोडक्यात. होय. हम्म, 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 हम्म. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचे जे कविता किंवा ते मूर्ती दुजिली, असं आहे ना ते नाटक त्यांनी लिहिलेलं, हम्म, हं? हम्म, अशी म्हणजे ते सावरकरांचा मूळपिंड काही साहित्यिकाचा नव्हता, पण हम्म, त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी, म्हणजे अशी प्रेरणा देण्यासाठी अशी नाटकं, काव्य वगैरे वगैरे अशी लिहिली बरीच. हं? म्हणजे मूर्ती दुजिती या नावाचं एक नाटक आहे ते, हां. तर हे तसंच आहे म्हणजे. आणि त्यांनी म्हटलं की नाही, तुम्ही स्वातंत्र्य म्हणजे हा एक, जसं आपण म्हणतो ना की आज आपण म्हणतो की स्वातंत्र्य हा फंडामेंटल राईट आहे, पण लोकांना त्याचंच हम्म, विस्मरण झालं होतं की म्हणजे स्वातंत्र्य हम्म. म्हणजे काय, कशाला हवं आपल्याला स्वातंत्र्य, असं. अजूनही तुम्ही बघा, काही जुने लोक मी ऐकलेले आहेत अशा लोकांचं म्हणणं, हे काय आता, पूर्वी ब्रिटिश होते तेव्हा बरं होतं, असं. हम्म, म्हणजे त्यांना ती गुलामगिरीची एवढी सवय झाली होती ना. सवय झाली होती. हा तेच बरं वाटत होतं. तेच बरं वाटतं, कारण रोजचा रोज पगार मिळतो, रोजच्या रोज आपल्याला भाकरीचे तुकडे हम्म, मिळतात, उष्टे, असं. हम्म, नाही का, असं. हम्म, तर त्यामुळे तर ते असं म्हणजे त्या दृष्टीने बोधप्रद पाठ आहे हा तसा. हम्म, हम्म. ठीक आहे, जवळपास वेळ झाली आपली, थांबूया आपण. हो मला वाटतं आता हो इथे थांबावं का आपण, आपण जे म्हटलं होतं चालेल. 23 तारखेपर्यंत. हो
तर ठीक आहे, हो एखाद दिवस मागे आजपासून थांबूया. आणि तुम्ही मग ग्रुपमध्ये आता ठरवा कसं काय तुमचे रिव्हिजन क्लासेस तुम्ही घेणार, कधीपासून घेणार वगैरे. ते हो.